तर हे गाईज वेलकम टू माय न्यू एपिसोड। तर मित्रांनो, आज मस्तपैकी सकाळी आंघोळ पांघोळ करून सकाळचं जेवण बिवण करून आलो आहेत आपण शेतात। तर शेतात आपल्याला आज करायची आहे मक्याची खुरपणी। म्हणजे असे ठिकठिकाणी थोडं थोडं असं तण आहे, त्याच्यामुळे काढून घेऊ म्हणतं पाऊस येण्याच्या आधी। कसं पाऊस आल्यावर मग अजून परत काम उरकत नाही, कारण की ओलं होऊन जातं सर्व। त्याच्यामुळे आज मका खुरपणी चालू आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही। तर मित्रांनो, ब्लॉक शेवटपर्यंत पहा, एकच नंबर ब्लॉक आहे आजचा। तर मित्रांनो, खुरपणी केल्याशिवाय मक्याला रंग येत नाही म्हणे असे जुनी लोक म्हणतात। तर पूर्वीचे आमचे आजोबा आजी होते, आपले वारले आहेत आता। ते आता आजी पण म्हणते की मक्याला जोपर्यंत आपण खुरपणी करत नाही तोपर्यंत मक्याला सुजरत नाही म्हणे। मग शेवटी आपण काय बसण्यापेक्षा म्हणतं मक्का खुरपणी चालू करून दिली। पाहू शकता मग एवढा खास नाही आपला यावर्षी, पाऊस जास्त झाला सुरुवातीला आणि आता पाऊस येत नाही आहे। मस्तपैकी आज पावसाचं पण वातावरण आहे मित्रांनो, एकदम छान वाटतंय शेतामध्ये काम करून। पाहू शकता तुम्ही, एकच नंबर वातावरण आहे। आणि पावसाचं हे बघा मित्रांनो, ढग भरून आले आहेत, अधूनमधून असे सरी बरसत आहेत, एक एक दोन दोन थेंब पडत आहेत। आपले घरचे पण तिकडे निंदत आहे, मी इकडे निंदत आहे, कारण की मी कनी मेर काढत आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही। तर मित्रांनो, आता दुपारी जेवणला घरी आलो आहेत आम्ही, पाहू शकता तुम्ही, एकच नंबर। आता दुपारी जेवणचा आनंद घेऊ। तर मित्रांनो, जेवत्या ताटवरून उठून मोटर चालू करायला जातोय, कारण की लाईनला थोडाच टाइम बाकी आहे फक्त। आता प्यायला पाणी नाही, त्याच्यामुळे मोटर चालू करून घेऊ मस्त। 5-10 मिनटं शिल्लक आहेत फक्त लाईन जायसाठी, त्याच्यामुळे सर्वात आधी आपण घेतलं म्हणतं चला सर्वात पहिले आपण गणी मोटर चालू करून येऊ म्हणतं। घरच्यांनी पण सांगितलं मोटर चालू करून ये म्हणे, जेवण तिथून येईन कर म्हणे। तर थाट वाढलेलं सोडून आलो आणि जेवायला आलो मित्रांनो। चला मित्रांनो, मस्तपैकी मोटर बिटर चालू करून देऊ। पाहू शकता तुम्ही, मोटर एक चालू झाली आहे। या वर्षी पावसाची पातळी पाहू शकता तुम्ही। तर मित्रांनो, या वर्षी खूप पाऊस आहे, पहिल्याच पावसाने एरी फुल करून दिले आहेत, पाहू शकता तुम्ही, एकच नंबर। मका बिका एकदम भारी आहे या वर्षी। तर मित्रांनो, मोटर बिटर चालू केली, पण या वर्षी पाऊस खूप आला मित्रांनो सुरुवातीला, आणि आता पाऊस येत नाही आहे मित्रांनो। मक्यांची खूप अवस्था भोगत आहे आता, पिकाला पाणीची खूप आवश्यकता आहे, पण थोडा आता पाऊस येत नाही आहे। आभाळ वगैरे एकदम निघत आहे, पण पाऊसच येत नाही आहे मित्रांनो। हे बघा मित्रांनो, मक्याला खाद्य लावलं आहे, ते सुद्धा विरघळण्यासाठी पाऊस नाही। थोडे थोडे शिंतडे आले होते सकाळी, त्याच्यामुळे मक्याला खाद्य लावून दिलं, पण आता डायरेक्ट ऊन पडलं आहे, पाहू शकता तुम्ही। आता या लावलेल्या विर्याचं काय होणार मित्रांनो। तर फायनली मित्रांनो, आपण मोटर चालू करीन, आता जेवायला बसतोय। चला जेवायला या तुम्ही पण मित्रांनो। तर मित्रांनो, मस्त पाहू शकता मित्रांनो, मस्तपैकी शेवग्याची भाजी, कोळी वांग्या बटाट्याची भाजी, भाकर, एक नंबर स्वाद आहे मित्र। तर फायनली मित्रांनो, आपलं जेवण बिवण झालं, आता चाललो आहेत आपण परत निंदायला मित्रांनो। आता या 2च तास राहिला आहे फक्त, 4 आणि 5 2 तास याळा आहे, जोपर्यंत तेवढं जमेल तेवढं निंदू आपण आता। चला, तर फायनली मित्रांनो, आपण आता जेवण बिवण करून एकच नंबर निंदायला सुरुवात केली। इकडं मेरींची आत मी काढतो। आता सायंकाळ झाली, आता सुटी करून घेऊ, कारण शेतकरी आहेत आपण, आपल्याला कोणी मालक नाही राहत। उद्या खुरपू, काय अडचण नाही। तर मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा, आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत रामकृष्ण हरी।